जिजाऊंना ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, मुजरा त्या शिवाजी महाराजांना ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं, मुजरा त्या माऊलीला जिने आपल्या काळजाचा तुकडा या मातीच्या कणाकणासाठी अर्पण केला, आणि मानाचा मुजरा या सह्याद्रीच्या लेकींना ज्यांच्या रक्तामध्ये आजही जिजाऊंचा स्वाभिमान खेळतोय, आजही जिजाऊंचा स्वाभिमान खेळतोय. ना कुणाची भीती ना कुणाची लाचारी, ना कुणाची भीती ना कुणाची लाचारी, जिजाऊंची लेख ही पडेल अख्ख्या जगावर भारी, जिजाऊंची लेख ही पडेल अख्ख्या जगावर भारी. हातात तिच्या बांगड्या, हातात तिच्या बांगड्या पण मनगटात आहे जोर, हातात तिच्या बांगड्या पण मनगटात आहे जोर. अन्यायाचा कोथळा काढणारी हीच ती खरी चंद्रकोर, हीच ती खरी चंद्रकोर. नमस्कार माझ्या वाघिणींनो, आज मी इथे उभी आहे एक विषय मांडायला, आणि तो विषय म्हणजे जिजाऊंची लेक कशी हवी पण आजची स्थिती काय आहे. अहो, जिजाऊंची लेक म्हणजे काय? जिजाऊंची लेक म्हणजे फक्त साडे चोळीतील आपला नाही, तर जिजाऊंची लेक म्हणजे साक्षात तडपती तलवार आहे. अहो, जिजाऊंनी आपल्याला काय शिकवलं? जिजाऊंनी आपल्याला शिकवलं की लेक ही अशी हवी की जिला पाहिल्यावर शत्रूच्या काळजाचा थरकाप उडाला पाहिजे. अहो, जिजाऊंची लेक म्हणजे महाराणी ताराऊ, ज्यांनी वयाच्या अवघ्या 25शीत पदर खोचला आणि औरंगजेबाच्या 7.5 लाख फौजेला नाकेनऊ आणले. शेवटी औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, अरे ही बाई आहे की वादळ. अहो, जिजाऊंची लेक म्हणजे महाराणी सईबाई, ज्यांनी या स्वराज्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा त्याग केला, पण या स्वराज्याची मान कधीही खाली झुकू दिली नाही. अहो, जिजाऊंची लेक ती जी आपल्या हातातल्या मेहंदीपेक्षा आपल्या चारित्र्याच्या तेजाला जास्त महत्त्व देते, जी कधीही कुणासमोर गुडघे टेकत नाही, ती घराची शान आहे आणि स्वराज्याची ढाल आहे, आणि स्वराज्याची ढाल आहे. पण गड्यांनो, आजची जिजाऊची लेक कुठेतरी लाईक्स आणि कमेंट्स मध्ये हरवली आहे का? ज्या हाताने शोभा घडायला पाहिजे होता तेच हात आज सोशल मीडियाच्या मायाजालेत गुंफलेत का? अहो, आज एखाद्या लेकीला एखाद्या टवाळखोरानं त्रास दिला तर ती एका कोपऱ्यात जाऊन रडत बसते. पण तुम्ही विसरून जातात की तुम्ही जिजाऊंच्या लेकी आहात. तुमच्या डोळ्यात पाणी नाही तर तुमच्या हातातील थप्पड त्या नराधमाच्या कानाखाली वाजली पाहिजे, आणि हीच जिजाऊंची शिकवण आहे. दिसण्यापेक्षा असण्याला तू महत्त्व द्यायला शिक, दिसण्यापेक्षा असण्याला तू महत्त्व द्यायला शिक. जिजाऊंची लेक तू स्वाभिमानाने जगायला शिक, जिजाऊंची लेक तू स्वाभिमानाने जगायला शिक. अहो, आजच्या लेकीनं काय केलं पाहिजे? तुम्ही शिका, मोठे व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, पण हे सर्व करत असताना जिजाऊंचा बाणा मात्र विसरू नका. आज जेव्हा एखादी लेक आपलं घर सांभाळून शेतात राबते तेव्हा ती मला एक जिजाऊ वाटते. आज जेव्हा एखादी लेक हातात तलवार घेऊन, हातात बंदूक घेऊन सीमेची रक्षा करते तेव्हा ती मला एक रणरागिणी वाटते. पण आज जेव्हा एखादी स्त्री व्यसनाच्या आहारी जाते किंवा प्रेम नावाच्या या जाळीत अडकून आपलं जीवन संपवते तेव्हा मात्र जिजाऊंच्या काळजाला नक्कीच घर पडत असेल. शेवटी मी एवढंच म्हणू इच्छिते की जिजाऊंचे लेख होणं म्हणजे फक्त नऊवारी साडी नेसून फोटो काढणं नव्हे, तर जिजाऊंचे लेख होणं म्हणजे आपल्या कपाळावरच्या चंद्रकोराची रक्षा करतानाच आपली बुद्धी देखील तल्लख ठेवणं, आपल्या हातातल्या बांगड्यांचा आवाज न करता आपल्या कर्तृत्वाची खणखणाट करणं, आणि वेळ आलीच तर शत्रूवर तुटून पडलं, आणि वेळ आलीच तर वाघिणीसारखं शत्रूवर तुटून पडलं. नाही आता तुला कोण्या सावलीचा आधार, नको तुला आता कोण्या सावलीचा आधार. तूच आहे आता स्वतःच्या अस्तित्वाची तलवार, तूच आहे आता स्वतःच्या अस्तित्वाची तलवार. तूच बन आता जिजाऊंच्या, तूच चालवणार आता जिजाऊंचा पुढे वारसा, आणि महाराष्ट्राची शान देखील तूच राखणार, आणि महाराष्ट्राची शान देखील तूच राखणार. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.